आता आपल्यासोबत संयुक्त भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धांत शिरसाट साहेब आहेत. तर 30 मार्च 2024 आपण जे काही प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे त्याचं स्वरूप कसं असेल? आंदोलनाचं स्वरूप असं असेल साधारण की जी आपली नवीन नगरपालिका आहे त्या नवीन नगरपालिकेच्या समोरच्या ज्या प्रिमायसेसमध्ये त्या ठिकाणी आपण साखळी उपोषण सुरू करतोय. हे उपोषण सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सुरू राहणार आहे. या उपोषणामध्ये रोज महिलांपासून रोज एक पक्षाचे पदाधिकारी असतील, स्थानिक नागरिकांपैकी काही लोक सहभाग घेणारे त्यापैकी काही लोक असतील, असे दिवसभर हे उपोषण त्या ठिकाणी सुरू असणार आहे. आणि नगरपालिका असेल, प्रशासन असेल, शासन असेल यांनी जर या उपोषणाची दखल नाही घेतली तर हे साखळी उपोषणाचं रूपांतर हे याची तीव्रता वाढणार आहे या उपोषणाची, आणि याचं जे रूपांतरण आहे ते आमरण उपोषणामध्ये होणार आहे. दुसरा प्रश्न माझा श्रीमती नंदा राऊत ज्या ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे संयुक्त भारत पक्षाच्या, तर ह्या प्रदूषणाकडे बदलापूर शहर वासियांचं आणि जे काही इथे नगर परिषद किंवा सत्तेत किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांचं दुर्लक्ष होतं असं तुम्हाला वाटतंय? अगदीच वाटते, कारण आज जो हा मुद्दा आहे संयुक्त भारत पक्षाने आम्ही जो उपस्थित केला आहे आणि त्यासाठी आम्ही संयुक्त भारत पक्षाचे सर्व पदाधिकारी साखळी उपोषण करायचं ठरवलं आहे. हा मुद्दा असा आहे की आज MIDCतून जे काही प्रदूषण होत आहे या उद्योगांमुळे या प्रदूषणाकडे इथले स्थानिक जे उमेदवार आहे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यांनी या मुद्द्यावर आजपर्यंत कधी विषय घेतलेला नाही की या प्रदूषणामुळे बदलापूर वासियांना किती त्रास होत आहे. आणि त्यामुळे आज आम्ही संयुक्त भारत पक्षामार्फत हे उपोषण चालू केलं आहे. हे साखळी उपोषण आहे आणि हे साखळी उपोषण जोपर्यंत सर्व केमिकल कंपन्यांचे तात्काळ पर्यावरणीय ऑडिट करणे, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणे, धोकादायक उद्योगांच्या शहरांबाहेर स्थलांतर करणे, तसेच हवा पाणी गुणवत्ता पाणी केंद्र उभारणे, रात्री होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, आपत्ती व्यवस्थापन गॅस अलर्ट प्रणाली सुरू करणे, नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू करणे, प्रदूषण तक्रार हेल्पलाईन सुरू करणे, संयुक्त नागरिक प्रशासन समिती स्थापन करणे, स्थलांतर होईपर्यंत कामगारांचे वेतन हक्क सुरक्षित ठेवणे, सर्व कंपन्यांची माहिती व अहवाल सार्वजनिक करणे. हे जोपर्यंत या नगर परिषदेकडून मान्य होत नाही, शासनाकडून प्रशासनाकडून, तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहील. आणि जर काय ह्या उपोषणाचा परिणाम याच्यावर झाला नाही तर आम्ही याच्यापुढे आमरण उपोषणाला सुद्धा माझी तयारी असेल. सिद्धांतजी, आपण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला असेलच, तर त्याचा प्रतिसाद कसा राहिला? 0 प्रतिसाद आहे. आपण 13 मार्च 2026 रोजी जे नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत मारुती गायकवाड साहेब, त्यांना आपण संबंधित 11 मागण्यांचं आपण काही मागण्या केलेल्या होत्या की या संदर्भामध्ये आपण तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आम्ही साखळी उपोषणाचं आपण त्यांना आवाहन केलं होतं. परंतु अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारचं लेखी पत्र दिलेलं नाही आहे, कुठलीच दखल त्यांनी अद्याप तरी घेतलेली नाही. त्यामुळे आपण हे उपोषण सुरू करतो. या जनतेला काय आवाहन करा? जनतेला आमचं पक्षाच्या वतीने एवढंच आव्हान आहे की हा जो त्रास आहे आपला, हा खूप प्रचंड गंभीर त्रास आहे. हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आतून रोज थोडं थोडं मारत आहे. आपल्याला याची 100% जाणीव आहे. तरीसुद्धा कुठेतरी या धावपळीच्या जीवनामध्ये आपण याला वारंवार ग्रांटेड घेतोय, इग्नोर करतोय. परंतु कुठेतरी आज ही वेळ आलेली, जी अंबरनाथमध्ये जी आता 9 मार्च रोजी जी घटना घडली होती, जी भीषण आग त्या ठिकाणी लागली होती, त्या ठिकाणी संपूर्ण गाव तिथल्या स्थानिक लोकांना खाली करावं लागलं. अशीच परिस्थिती कुठेतरी ती जी घटना घडली ती फक्त घटना नसून आपण असं गृहीत धरलं पाहिजे, असा विश्वास हा आपल्याला वाटला पाहिजे की हा आपल्यासाठी थेट इशारा आहे. भविष्यामध्ये भोपाळसारख्या दुर्घटना होऊ नये यासाठी आपण कुठेतरी आपण जागं झालो पाहिजे. आणि सर्व ज्यांना जसं शक्य होईल, तुम्ही सोमवार ते शनिवार काही लोक कामाधंद्याला जातात, रविवारी लोकांना सुट्टी असते, काही लोकांना वीकडेजमध्ये सुट्टी असते, ज्यांना जसं शक्य होईल त्यांनी नवीन नगरपालिकेच्या समोर जे संयुक्त भारत पक्षातर्फे हे साखळी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी त्यांनी नक्कीच आपला सहभाग नोंदवायचा आहे. चला, धन्यवाद.